हे आपल्याला सुंदर असं मंदिर दिसतंय आणि आपल्याबरोबर तर मित्रांनो आपल्याबरोबर आहेत गावचे गावकर सूर्यकांत कुले. दादा नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला इथे अभंग लिहिलेला आहे, ओम नमो ग्रामदेवता वाघजाई माता. हा पूर्ण अभंग ज्याने लिहिलं आहे त्यांचं नाव आहे बुवा मास्तर दत्ताराम भार्गव पानगळे, मुक्काम बोंडे, तालुका जिल्हा रत्नागिरी. जिथे आपली गाडी लावली ती मित्रांनो त्या बंगल्यासमोर त्यांनी हे अभंग लिहिले. तर चला भूक भरून लागले आम्हाला. ॲक्च्युली आम्ही शोधतोय कुठे झाड भेटते की काय ते, पण पूर्ण हायवेला एकही झाड नव्हतं. महाब्रिज मिळाला. जो परशुराम घाट होता ना, परशुराम घाटासमोर परशुराम बस स्टॉप आहे, त्याच्यासमोरच अगदी अनुष्का हॉटेल नावाचं एक छोटंसं हॉटेल आहे. ते तुम्हाला आम्ही क्लिप दाखवतो. तर तिथे त्यांच्याकडे आम्ही 3 वडे घेतले. वडे एकदम उत्कृष्ट होते, 15 रुपयाला एक वडा आणि वडापाव 8 रुपयाला. वडा तुम्ही खूप छान होता. आणखीन त्यांच्याकडे मिसळपाव पण छान मिळते. कारण नमस्कार मित्रांनो, थेट स्वागत आहे तुमचं आपल्या रत्नागिरीमध्ये. सकाळचे आता 8:30 वाजलेत आणि आमची पिकनिक होती मालवण आणि रत्नागिरीमधली. तर ताजा शेवटचा दिवस आहे, थोडंसं वाईट वाटते. कोकणाचा निरोप घ्यायला लागतो आज, पण पुढं आपण भेटू आज. आज आता सकाळचे 8 वाजलेत आणि हा आपला जो शेवटचा ब्लॉग असणार आहे आपल्या रत्नागिरीच्या ट्रिपचा, मालवण रत्नागिरी ट्रिपचा. तर आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही आज सकाळी लवकर उठलो. 6 वाजता आठवून आम्ही तयारीला लागलो. तर मित्रांनो आपण आता जितेंद्र फुलेच्या रत्नागिरीमध्ये असलेल्या बोंडे गावातून निरोप घेतो आहे. तर आपण सगळ्यांना धन्यवाद बोलूया की आपल्याला जी त्याची आई आहे आणि त्याची मुलं आणि त्याचा पाठीमागे पुतण्या आहे त्याचा भाऊ ना, तो दाखव. हा पुतण्या. तर यांनी आम्हाला भरपूर या 2 दिवसात आमची भरपूर चांगला पाहुणचार केला. तर आपण आता आईचा निरोप घेऊया. तर आई येतो. तर आता आपण इथून आपल्या प्रवासात सुरुवात करूया. इथून आपण डायरेक्ट आता मुंबईला जाणार आहोत. तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही असंच पुढचा ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करा जोपर्यंत आम्ही घरी पोहोचून जातो तोपर्यंत. धन्यवाद. आता प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपला जो मित्र आहे जितेंद्र कुले, त्याचं जो गावामध्ये मंदिर आहे ग्रामदेवता मंदिर बोंडे नाराशिंगी. तर हे समोर आपल्याला मंदिर दिसतंय. हे आपल्याला सुंदर असं मंदिर दिसतंय आणि आपल्याबरोबर तर मित्रांनो आपल्याबरोबर आहेत गावचे गावकर सूर्यकांत कुले. दादा नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती सुंदरशी आपल्याला चौकडी बघायला मिळते. या मंदिराची सुंदरचं नक्षीकाम आणि कलर कामसुद्धा केलेलं आहे इथे. आणि आतमध्ये गेल्यावरती सुंदरशा अशा पाषाणी मूर्त्या आहेत. तर आपल्या डाव्या बाजूला आपण बघू शकता इकडे श्री महापुरुष, श्री लिंगायत पुरुष, श्री देव सोमेश्वर आणि नंदी. आणि समोर आपल्याला दिसत आहे श्रीदेव रवळनाथ, इकडे देवी वाघजाई, तिथे श्रीदेवी मानाई आणि इथे त्रिमुख अशी आपल्या प्रतिमेची रचना केलेली आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तर मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला इथे अभंग लिहिलेला आहे, ओम नमो ग्रामदेवता वाघजाई माता. हा पूर्ण अभंग ज्याने लिहिलं आहे त्यांचं नाव आहे बुवा मास्तर दत्ताराम भार्गव पानगळे, मुक्काम बोंडे, तालुका जिल्हा रत्नागिरी. जिथे आपली गाडी लावली ती मित्रांनो त्या बंगल्यासमोर त्यांनी हे अभंग लिहिलेलं आहे, मास्तर दत्ताराम भार्गव पानगले. तर मित्रांनो गाभाऱ्याच्या बाजूला इथे आपल्याला बघायला मिळते जे शिमग्याला पालखी असते ही त्यांच्या गावाची पालखी आहे. आणि कोणते कार्यक्रम होतात दादा इथे? नाही, 3 कार्यक्रम. कोणते? नारळी पौर्णिमा, दिवाळी आणि शिमगा. सगळे चाकरमानी येत असतील नाही वेळेला, घर एकदम भरून जात असेल. आणि म्हणजे कसं असतं वातावरण इकडचं त्या. तर मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश केल्यावरती आपल्याला उजव्या बाजूला छानशी अशी तुळस बघायला मिळते.
आणि ह्या त्याच्या बाजूलाच पाठीमागे आपल्याला म्हणजे मंदिराच्या एक्झॅक्ट समोर इथे एक छोटंसं मंदिर आहे. श्रीदेवी मारदाईचं पाषाण मूर्ती दिसते आपल्याला. तर मित्रांनो, जो कचडीचा बोगदा आहे तिथनं पुढे आल्यावरती लेफ्ट साईडला एक ब्रिज आहे आपल्या पाठी दिसतो. त्या ब्रिजच्या खाली आम्ही जरा जे सकाळी आपला जो मित्र आहे जितेंद्र गुले त्याच्या आईने आपल्याला भाकऱ्या आणि जवळची चटणी दिली होती. ती आपण आता करणार आहोत. आता आपण जेवणार आहोत ते. आणि त्याच्या आधी जो परशुराम घाट होता ना, परशुराम घाटासमोर परशुराम बस स्टॉप आहे. त्याच्यासमोरच अगदी अनुष्का हॉटेल नावाचं एक छोटंसं हॉटेल आहे. ते तुम्हाला मी क्लिप दाखवतो. तर तिथे त्यांच्याकडे आम्ही 3 वडे घेतले. वडे एकदम उत्कृष्ट होते. 15 रुपयाला एक वडा आणि वडापाव 8 रुपयाला. वडा तुम्ही खूप छान होता. आणखीन त्यांच्याकडे मिसळपाव पण छान मिळते. कारण मिसळपाव तुम्ही नाही खाला, पण तिथे एक जो लोकल माणूस होता जो मिसळपाव खात होता तिथे बसून. आणि त्यानंतर 3-6 जण जे बाईक रायडर होते जे मुंबईवरून कोकणात आले ते लोक तिथे येऊन त्यांनी ऑर्डर केली की मिसळपाव द्या म्हणून 6 मिसळपाव. त्याच्यानंतर त्यांनी तो जो लोकल माणूस जो खात होता मिसळपाव तर त्याला विचारलं की आता मिसळपाव छान आहे का. तर तो बोलला ना छान आहे, भरपूर छान आहे, उत्कृष्ट आहे असं तो बोलला. त्यामुळे तुम्ही आता परशुराम घाटामध्ये जो परशुराम बसस्टॉप आहे त्याच्यासमोर एक्झॅक्ट हॉटेल अनुष्का आहे तिथे गेलात तर तिकडचा जो नाश्ता आहे त्याचा नक्कीच आस्वाद घ्या. तर चला, आता आपले मित्र ऑलरेडी बसलेले आहेत जेवायला. तर मित्रांनो, इथे खूप थंड हवा आहे आणि आपल्या आपले मित्र वाट बघतायत नाश्त्यासाठी. आपल्या जे भाकरी खाण्यासाठी वाट बघतायत. तर ही आहे जवळच आपण सकाळ डब्यात दिला होता ती खाली आहे. ती तांदळाची पानं आहे ना, ती धुवून आणलेली. तर चला. हां, भूक भरून लागली आम्हाला. ॲक्च्युली आम्ही शोधतोय कुठे झाड भेटते की काय ते, पण पूर्ण हायवेला एकही झाड नव्हतं. मग हा ब्रिज मिळाला. हां, खूप थंड पण आहे इथे. आणि दुसरी सावली कुठे मिळालीच नाही आम्हाला, कारण पूर्ण हायवेला एकही झाड ठेवलेलं नाही आहे की जाऊन तिथे आपण थांबून नाश्ता पाणी करू शकतो. तर चला, मला पण खूप भूक लागली. आपण आता आपला नाश्ता पाणी आटपून घेऊया.